राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांना ईशान्य दिल्लीमधून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे। ईशान्य दिल्लीमध्ये कन्हैया कुमार विरुद्ध भाजपचे मनोज तिवारी असा सामना आता रंगणार आहे। दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती आहे। दिल्लीमध्ये काँग्रेस 7 तर काँग्रेस 7 पैकी 3 जागा लढणार आहे। पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना जालंधरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, दिल्लीमध्ये काँग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। यामध्ये कन्हैया कुमार आणि मनोज तिवारी असा सामना रंगणार आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर ही एक इंटरेस्टिंग लढत म्हणावी लागेल। विद्यार्थी नेता अशी ओळख पहिल्यांदा होती कन्हैया कुमारची। JNU मधून खरं तर त्याच्या राजकारणाला सुरुवात झाली असं म्हणता येईल। आणि मोदींच्या विरोधातल्या घोषणा ज्या आहेत किंवा त्याचं जे भाषण असायचं केंद्र सरकारचे किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं, त्यामुळे तो चर्चेत आला होता। त्यानंतर त्यानं CPM प्रवेश केला होता आणि अखेर तो काँग्रेसवासी देखील झाला। कालच्या वेळेला काँग्रेसनं उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यानंतर कन्हैया कुमारची उमेदवारी समोर आली आहे। ईशान्य दिल्ली हा मतदारसंघ जर पाहायला गेला तर त्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त UP आणि बिहारचेच लोक आहेत। म्हणजे बाहेरून आलेले लोक जे आहेत, जे दिल्लीमध्ये वास्तव्य करतात, ते त्या मतदारसंघामध्ये जास्त आहेत। आणि गायक आणि अभिनेता अशी ओळख असलेल्या मनोज कुमार म्हणजे मनोज तिवारी यांनी खरं तर 2 वेळा निवडणूक लढवलेली आहे। 14 आणि 19 दोन्ही वेळेला ते त्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। त्यामुळे त्यांची हॅट्रिक जी आहे ती कन्हैया कुमार रोखणार का हे बघावं लागेल। मात्र काँग्रेसनं विचारपूर्वकच कन्हैया कुमारला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। खरं तर बेगुसराय जे बिहारमधला मतदारसंघ आहे, तिथून कन्हैया कुमार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता। मात्र ती जागा काँग्रेसला मिळाली नाही आणि अखेर आता काँग्रेसनं राजधानी दिल्लीतल्या ईशान्य दिल्ली मतदारसंघातून त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे। त्यामुळे दोन्ही अटीतटीची ही लढत असणार आहे। दोन्ही VIP बरोबर आहे संदीप। त्यामुळे कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी यांच्या या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।